Holi is a time to express love and create beautiful memories with loved ones. Wishing everyone a fantastic and vibrating Holi. So let's start our Holi special vlog and have a lots of fun together. I hope you all will enjoy this vlog. So let's start. Welcome to Sai Maushi Vlogs. Hey, hello, hi, good morning. कसे आहात सगळे? वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी होली टू ऑल. सर आज आहे होळी धुलीवंदन. सो सगळ्यांची मस्ती चालू आहे, सगळ्यांचा कलर्स वगैरे चाललेले आहेत. सो आता आपण पण जाऊयात खेळायला, पण अजून माऊचा पप्पा आणि माऊ दोघे पण उठलेले नाही आहेत. सो आपण पहिल्यांदा त्यांना उठूया आणि ते पण कलर लावून. सो चला पहिला आपण त्यांना कलर लावूया, बघूया ते उठतात की ते. ओके थांबले का? मुलगी पण माझी उठलेली आहे. माऊ हॅपी होली. हॅपी होली चगला. हॅपी होली पप्पा. हॅपी होली. हॅपी होली माऊली. होलीला कलर लावला मी. होलीला कलर लावला. हॅपी होली बाबा. हॅपी होली. डोळ्याला नको. ए माऊली सगळे खेळायला लागलीत खाली आणि तू झोपणार आहे. ओ स्वतः झोपा घालते. गेली झोपून परत. हॅपी होली. गाईस माऊ उठलेली आहे आणि उठल्या उठल्या तिची पहिली फरमाईश अशी की मला माझी पिचकारी काढून दे. घाटकोपरच्या बाबाने आणलेली. सो मी ती काढली आहे. आता बघूया तिचं रिॲक्शन. काय पिचकारी घे. आणि तू आज काय घालणार आहे मला दाखव. अरे बाप रे. पिचकारी दाखव रे तुझी. अरे बाप रे. कोण आहे तो? मोटू पतलू. क्या बात आहे. कधी भरणार मग आता बॅग? आता लगेच. मी कलर लावला तुला माऊ. चला भरूया. जाऊयात खाली. चल. आंघोळ नाहीच करायची. आंघोळ आल्यावर करायची. मी पिचकारी थोडीशी भरलेली आहे. माऊला बघूया. माऊ दिसते का तरी? माऊ काय दिसत आहे. फ्यू मोमेंट्स लेटर. सो चला गाईज फायनली रेडी झालेली आहे आणि आता जाऊयात खाली. माऊ पण रेडी झालेली आहे. माऊची पिचकारी आणि पिशव्या रेडी आहे. पिशव्या गेली ते बघ. माऊचे पप्पा देखील रेडी आहेत. कलर्स आपले रेडी आहेत. सो चला जाऊयात आता खाली. चला आपण आलेलो आहे खाली. बापरे कोण कोण आलंय बघूया आधी. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. अर्धे खेळतात अर्धे ह्यात. हा इथे पुनीत दादाला कलर लावला. पुनीत दादाने आधी लावला होता, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला भेटला. नंतर आम्ही फोटोज काढले तडेवर कलर स्वतःला लावताना. ताई हॅपी होली. आई बघ ते बाहेर वॉटरफॉल व्हायला लागलाय पार.
हॅपी होली, हॅपी होली. कलर बाप रे काय झालंय. हा अवस्था झाली माझी. आता आम्ही चाललोय नदीवरती. होळी खेळून झालेली आमची. आता आम्ही सगळेजण चाललोय, लेडीज वगैरे जेंट्स वगैरे सगळे मिळून आम्ही चाललोय नदीवरती अंघोळ करायला. तर त्याला लागायला सगळ्यांची गाड्या निघालेल्या आहेत. तर आम्ही जरा सेल्फी स्टिक घ्यायला आले वरती. सेल्फी स्टिक घेऊन नंतर निघाल. सगळं जाऊया थोडा मजा आली बनायचं. आपला
चंद्रा नदी, माय गॉड. मग काय बोलते? येस मेरा नदी आहे गया. तू लक्ष ठेव. पण सांभाळा जरा. तुमची 2 पोराची सांभाळा. ए तू 2 पोराची सांभाळ रे बाबा. ए हा हे तू ए का माऊ हे माऊ कसे येणार का ओरडतात आहे का पाटण. या साईडला काच जास्त काय पाटल्या करून काच लागतं या साईडला. बाय. काय आलं? आणि मी गाडीवर चालवतो आहे गाडीवर. साईडला घे तुझी गाडी माझी गाडी थांबली. अरे आणि मी गाडीवर. अरे तुझी गाडी साईडला घे माझी गाडी साईडला घे. चाल का बघा. अरे हा नको वाजवू. खेळून आलात का? कसं वाटलं? नदी नदी कशी वाटली? नदी मस्त वाटली. 3 hours later. सो चला खूप छान 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 खूप छान होळी गेली. मस्त मजा आली. खूप एन्जॉय केला. नदीवरती फोटो नाही काढले. मोबाईलची थोडंफार भीती वाटत होती त्यामुळे जास्त नाही थोडेफारच आय थिंक सो फोटोशूट काढले आहेत आणि व्हिडिओ बहुतेक काढलेला आहे. मी नाही काढला मिस्टरांकडे होता फोन. सो आणि काय आणि नंतरून बराच वेळ मला वाटतं 2 तास तरी आम्ही पाण्यात होतो. हां 2 तास तरी होतो. जाम मजा आली. थोडाफार तरी रंग निघाला. अजून एवढं निघाला नाही. सो चला आता काय भेटूया आपण. काय भेटूया कुठे भेटूया? नाही 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 भेटूया नको. आता छान छान आम्ही एन्जॉय केलं. तुम्ही केलात की नाही नक्की सांगा. आम्ही तर खूप केलं बाबा एन्जॉय. कानात अजून पाणी येत आहे. सो चला आता जरा आराम करूया मग बोलूयात आपण. संध्याकाळी भेटूया. बाय बाय. आणि होली दहनचा ब्लॉग अपलोड टाकलेला आहे तो बघायला विसरू नका. आणि मेन म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. भेटूयात संध्याकाळी. 4 hours later. सो चला मस्तपैकी झोप झालेली आहे. छानपैकी मस्त झोपलेलं आहे. बापरे जाम झोपलेली. सो मस्तपैकी झोपून झालेलं आहे आणि सर्व काम देखील आवरून झालेलं आहे. सो आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. हा ॲक्च्युली सकाळचा मेन्यू होता पण सकाळी काही म्हणजे सर्व करून ठेवलं होतं तयारी. पण नंतर तिकडे नदीकडचा प्लॅनिंग झाला. त्याच्यानंतर म्हटलं आता राहू दे. आता थकलोय जाम. म्हटलं राहू दे आता संध्याकाळचंच प्लॅनिंग. सो आजचा स्पेशल होळी स्पेशल आजचा मेन्यू मी बनवणार आहे. तो म्हणजे कोंबडी वडी. ऐकलं असेल ना कोंबडी वडे. मी तर पहिलं मला तर असं वाटतं कोंबडी वडे म्हणजे काय नक्की कोंबड्यांचं वडे करतात की काय मला माहिती म्हणजे हे माहिती नव्हतं मला. पण जेव्हा मी माझी सासू माझी बनवायची तेव्हा मी बघितलं कोंबडी वडे म्हणजे काय नक्की. ती पुरी असते आणि त्याच्यासोबत जी कोंबडीचं म्हणजे हे असतं चिकन असतं ते खातात. त्याला म्हणतात कोंबडी वडे.
सो लिटरली तेव्हा मला कळालं ते कोबडी वडे म्हणजे काय. सो तेव्हा मग मी म्हटलं आता हे करूया. मी अगोदर बनवले होते हेच वडे. मला वाटतं केदारनाथचं केळवणाला बनवले होते. हां राईट. सो आता मी बनवते. सो मी ऑलरेडी इकडे पीठ हे करून ठेवलेलं आहे, मळून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी म्हणतात तांदळाचं पीठ टाकतात ॲक्च्युली, पण मी तांदळाच्या पिठाच्याऐवजी मक्याचं पीठ वापरलं. इकडे तांदळाचं पीठ नव्हतं माझ्याकडे. सो तांदळाचं पीठ म्हणजे ते इन्स्टंट, म्हणजे जे म्हणतात ना, आपल्याला जर घाई असेल, लवकरात लवकर बनवायचं असेल तर घरामधले जे काही साहित्य होते ते वापरून आपण बनवू शकतो. जसं की धनं घेतले पाव चमचा, बडीशोप पाव चमचा, मेथीदाणे पाव चमचा आणि हे मेंदूवड्याची उडद डाळ, उडद डाळ पाव चमचा. हे सगळं पहिलं भाजून नंतर मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतरून मग त्याची पूर्ण जी पावडर झाली ना ती या पिठामध्ये टाकली. म्हणजे गव्हाचं पीठ, मक्याचं पीठ टाकलं, गव्हाचं पीठ टाकलं आणि बेसन टाकलं थोडं. सो हे सगळं मिक्स करून आणि ते गरम मसाले मिक्स करून छानपैकी असं रेडी करून घेतलेलं आहे पीठ. मस्त मुरलेलं आहे पीठ छानपैकी. सो चला आता करूयात सुरुवात. मस्तपैकी थापायचं आहे छान असं तेलाच्या ह्याच्यावरती आणि तव्यात सोडायचं आहे. तवा आपली कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे आणि सोबतच चिकन सोबत आपण ते खायचं आहे. सो चला करूयात रेडी. बघा असं पहिला गोळा घ्यायचा आहे. हा गोळा घेऊन खाली पिशवी घ्यायची, त्याला तेल लावायचं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे ऑलरेडी तेलाची पिशवी होती, त्यात ऑलरेडी तेल होतं. तुम्ही आपली साधी कॅरी बॅग घेऊ शकता. त्याला मस्त असं तेल लावायचं आहे. तेल लावून हे जे वडे आहेत त्याच्यावर थापायचे आहेत. बस हे असं एवढे वडे थापायचे असे. हे बघा, जर ह्याच्यामध्ये असा होल बनवायचा झाला तर तोही तुम्ही बनवू शकता. तर हे होल बनले ना तर ह्याला म्हणतात भोकाचे वडे. ह्याला भोकाचे वडे बोलतात. आणि असे नॉर्मल टाकायचं जरी झालं तरी होतं. सो असं पटापट असं करत जायचं. आणि मेन म्हणजे हे असं हे करताना आहे ना टेन्शन नाही आहे ॲक्च्युली, की समजा आपल्याला ऐन टायमिंगवर आपल्याकडे पीठ नसेल, ते सगळं तांदूळ वगैरे सगळं मिक्स करून ते बनवतात ना पीठ वड्यांचं, ते जरी आपल्याला नसेल तर हे इन्स्टंट जे आहे ते खूप छान आहे. ह्याची पण खूप छान टेस्ट लागते. सिरियसली बघा तुम्ही पण नक्की करून. तेरे बिना पूरा दिन कभी मेरे बिना. पटापट होतं. त्याला काही एवढं हे करावं लागत नाही. माऊला माझ्या हे खूप आवडतं. ती असेच वडे खाते. हे बघा अशी रेडी होते छानपैकी. लिटरली तुम्हाला जरी होल त्याच्यात पाडायचा नसेल तरी ते छान असे पुऱ्यासारखे तयार होतात. आणि माझ्या सासूबाई जे आहेत ते पण बोलतात की पुऱ्यांपेक्षा आहे ना हे वडे आहेत ना, वडे आपण करतो ना ह्याच्यासाठी ना तेल खूप कमी लागतं. तेल खूप कमी वापरलं जातं. म्हणजे जेवढं आपण तेल टाकतो ना, आता पुऱ्यांना कसं कमी झालं तर टाकत जावं लागतं तेल पुऱ्या तळण्यासाठी, तसं ह्याचं नाही होत. वड्यांसाठी खूप तेल कमी लागतं आणि पटापट तयार होतात ते. हे बघा छान असं मस्त तयार झालेलं आहे वडे ते.
माऊला खूप आवडेल हे. माऊ माझी अशीच हे असंच तिला हे आवडतं, फक्त वडे खायला. हे बघा, एक मी अशीच पुरी सारखं टाकते, मला दाखवते. फक्त तेल घ्यायचं हातावरती आणि त्या पुरीच्या ठिकाणी असं थापत जायचंय हातावरती आणि खाली तेल लावायचं त्या पिशवीला, म्हणजे ते खाली चिपकणार नाही, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला काढता येईल. हे बघा किती छान अशी फुलली आहे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा छान अशी मस्त फुगते आणि खायला पण छान वाटते. थोडेसे असे भूक पाडलेले वडे पण करते आणि असे हे पण करते. हे इन्स्टंट वडे खूप छान लागतात, सिरियसली सांगते. चिकन सोबत जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल पीठ ऐन टायमिंगवर, तर तुम्ही हे इन्स्टंट वडे बनवू शकता आणि खाऊ शकता चिकन सोबत. फक्त पीठ मुरत ठेवा छानपैकी, ऍटलीस्ट अर्धा तास तरी ठेवलंत ना पीठ मुरत, तर खूप छान आहे. याला जास्त तेल लागत नाही. किती छान फुललंय, तुम्हाला दिसतच असेल. खूप छान असं फुललाय मस्त वेगळी. भोकाचे वडे म्हणतात, मेंदू वड्यासारखे लिटरली. माऊ, मी माऊला बोलवते, माऊला वडे दाखवते, बघा काय बोलायचे. माऊ, ए माऊ, माऊ, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय. वडे, याला काय बोलतो बाबू? कोंबडी वडे. पण याच्यात कोंबडी असते का? काय पण, कशी असणार याच्यात कोंबडी? कशी असेल सांग बरं. हे घे, खाऊन बघतो कशी झाली मला सांग. गरम आहे थांब, मी प्लेट मध्ये देते तुम्हाला. हे घे, गरम आहे. कसं आहे? छान आहे, एकदम डोसासारखं झालंय. डोसा पप्पा आला. छान पुरी आहे ना, छान वडे. चला आता फटाफट आपण बनवूया मस्तपैकी. हे गाईस, सो चला फायनली आपली डिश जी आहे ती रेडी झालेली आहे कोंबडी वड्यांची. सो तुम्ही तुम्हाला दाखवते ती कशी झाली आहे. सो दिस इज अ डिश, कोंबडी वडे. कशी झाली नक्की सांगा. हे तुझ्यासाठी माऊ, कोंबडी वडे. पण सांगायचे कसे झाले ते. ओके, सो ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळू का? कसं पिळणार लिंबू? अरे बाप रे, बस 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 बस, खावा. असं नाही करू बापू. चिकन सोबत मस्त लागतंय, छान लागतंय कोंबडी वडे. दे ताई, बघा, दे ताई. थँक्यू. खूप छान झालं, अप्रतिम, एकदम मस्त टेस्ट आहे. सो चला या जेवायला. छानपैकी सुंदर असं हैदराबादी चिकन मसाला सोबत
कोंबडी वडे. चला या जेवायला, भेटूयात पुन्हा. बाय. हाफ ॲन आवर लेटर. सो चला, मस्तपैकी जेवण वगैरे सगळं झालेलं आहे छानपैकी. सो आता काय करूयात, काय नाही, आता सरळ झोपूयात, आता आराम करूयात. आता माझं मला वाटतं 12 वाजले आहेत. हां 12 वाजायला आले. सो चला आता करूयात आराम. आजची होळी खूप एन्जॉय केली, जाम एन्जॉय केली. तुम्ही बघायलाच ब्लॉगमध्ये मी मोमेंट्स टाकले. आणि मेन म्हणजे आवाज कमी करा, पाहिजेलच ना प्रत्येक मोमेंट्स टाकायला, म्हणजे तेवढेच आपल्याला मेमोरेबल राहतील त्या. यूट्यूबमध्ये जरी आपण यूट्यूब चॅनल ओपन केलं तर बघायला भेटणार नाही वा या होळीच्या टायमिंगला आपण एवढी मजा केली, हे केली. बापरे खतरनाक, जाम डान्स केला. आणि परत एकदा सॉरी की डान्स पळवला आहे, थोडंसंच पळवला आहे, कारण की गाण्यांमुळे मला कॉपीराईट लागतं आहे. पाठचा जो ब्लॉग होता म्हणजे होळी दहनचा, त्याच्यात पण बहुतेक मला वाटतं कॉपीराईट लागलं आहे मला. सो म्हणून मी ते अवॉइड करते आणि मी ते गाणी पळवत राहते, त्यानुसार म्हणजे जरा कॉपीराईट माझा वाचेल. सो ॲक्च्युली म्यूटच करते ते सॉन्ग जास्तीत जास्त. सो सॉरी फॉर दॅट. पण आम्ही खूप एन्जॉय केलं, फोटोज व्हिडिओज खूप छान. मोबाईलला खूप रिक्समध्ये सांभाळलं आहे, जाम एकदम पिशवी अक्षरशः लावून रबर त्याला लावून मस्तपैकी शेवटपर्यंत त्याला पूर्ण झाकून ठेवून तो व्हिडिओ आणि फोटो झालेले. झाला, खूप मजा आली आज, खूप एन्जॉय केलं. आणि जेवण देखील छानच, खूप मस्त भरलेलं आहे कोंबडी वडे खाऊन. सो चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय. आणि काय लाईक करायला विसरू नका. गेलंच नाही अजून. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सो चला टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. Thanks for watching Savashe Vlogs. Like,